नमस्कार, झकास मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी. रेसिपी सुरू करण्याआधी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. सर्वात आधी आपण भगर व्यवस्थित धुवून घेऊया. 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. त्याआधी मी भगर निवडून घेतली आहे. त्यात काही खडे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे. 2 ते 3 वेळा पाणी बदलून धुतल्यानंतर आपण पाणी काढून टाकायचं आहे आणि भगर भिजत ठेवायची आहे 10 मिनटं. भगर भिजेपर्यंत आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊया. शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी शेंगदाणे हलके भाजून घ्यायचे. मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजायचे. फ्रेंड्स, जर शेंगदाणे जास्त भाजले गेले तर आमटीला कडवट चव येईल, त्यामुळे जास्त भाजायचे नाही आहेत. शेंगदाणे थोडे थंड झाल्यावर आपण त्यांना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालायचं आहे. साली आपण काढणार नाही आहे. शेंगदाणे आपण छान वाटून घेतलेत. तुम्ही बघू शकता पेस्ट बनवली आहे आपण शेंगदाण्यांची. अशा रीतीने शेंगदाणे वाटल्यामुळे आमटी एकजीव होते आणि खूप छान चव लागते. सोबतच आपण एक उकडलेला बटाटा कुस्करून आमटीत घालणार आहोत. पुढच्या वेळेस शेंगदाण्याची आमटी बनवताना तुम्ही बटाटा घालून बघा, मस्त चव लागते. आमटी बनवण्यासाठी आपण तुपाचा वापर करतो आहे. तुम्हाला हवं असल्यास तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपाने खूप छान चव येते. तर आपण 2 चमचे तूप गरम करून घ्यायचे. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालून तडतडू देऊया. आता यात ठेचलेली हिरवी मिरची घालून 8 ते 10 सेकंद फ्राय करूया. आता आपण वाटलेले शेंगदाणे घालणार आहोत. मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून सगळं शेंगदाण्याचं वाटण आपण फोडणीत टाकणार आहोत. सोबतच कुस्करलेला बटाटासुद्धा घालूया. आता चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालूया. फ्रेंड्स, तुम्हाला जर साधं मीठ चालत नसेल उपवासाला तर तुम्ही सेंधव मीठसुद्धा वापरू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आमटी तळाला लागायला नको म्हणून अधूनमधून ढवळत राहायची आहे. आता आमसूल घालूया. मी 3 आमसुलाची बोटवं व्यवस्थित धुवून घेतली आहेत, म्हणजे त्यात खर वगैरे असेल तर ती निघून जाईल. त्यानंतर आपण आमटीत घालायची आहेत. आता आपण आमटीला 3 ते 4 मिनटं उकळू देणार आहोत. गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवली आहे. मला आमटी जास्त घट्ट वाटते, त्यामुळे थोडं अजून पाणी मी घालणार आहे आणि सोबतच मीठ आणि साखरसुद्धा घालणार आहे. आपण इथे 1 कप शेंगदाण्यांसाठी जवळपास 3.5 कप पाणी वापरलं आहे. मीठ आणि साखर मिक्स करून घेऊया आणि आमटी व्यवस्थित उकळली की गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर आमटीत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. फ्रेंड्स, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नका घालू. झक्कास शेंगदाण्याची आमटी तयार आहे. आता आपण वरीचा भात बनवूया. वरीच्या भातासाठी एका थिक बॉटम पॅनमध्ये 1 चमचा तूप घालूया. तांदूळ व्यवस्थित भिजलाय. आता आपण तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालून तडतडू देऊया. जिरे तडतडले की त्यात भिजवलेली भगर घालून आपण
1 मिनिट परतणार आहोत. तुपात भगर परतल्यामुळे ती मोकळी होते आणि चवही मस्त लागते. आता यात आपण पाणी घालणार आहोत. मी 1 कप वरीसाठी 2 कप पाणी वापरते. सोबतच चवीप्रमाणे मीठ घालूया. आता आपण झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर भगर शिजू देणार आहोत. अधूनमधून हलवत राहायचं आहे. जवळपास 3 ते 4 मिनिटांनंतर भगर मस्त शिजून तयार होईल. तुम्ही बघू शकता भगर शिजली आहे आणि मस्त मोकळी झाली आहे. तर आपण गॅस बंद करून भगर 2 ते 3 मिनटं झाकून ठेवूया. तर उपवासासाठी भगर तयार आहे. तुम्ही बघू शकता छान मऊ शिजली आहे आणि सोबतच मोकळीसुद्धा झाली आहे. तर तुम्ही उपवासाला भगर आणि शेंगदाण्याची आमटी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर हिला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपीसोबत. धन्यवाद.